पॅरलॅक्स मेथड आणि त्याचे युजेस आपण स्टार्ट केले होते. पॅरलॅक्स मेथड म्हणजे काय, तर ऑब्जेक्टच्या पोझिशनमध्ये होणारा बदल ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. हे दोन ऑब्झर्वर आहेत, ऑब्झर्वर 1 अँड दिस इज ऑब्झर्वर 2. ओके, आणि हा आपला ऑब्जेक्ट आहे. तर या ऑब्जेक्टच्या जर आपण ऑब्जेक्टला ऑब्झर्वर 2 पासून पाहिलं तर याची पोझिशन, आणि नंतर ऑब्झर्वर 1 पासून जर पाहिलं तर या ऑब्जेक्टची पोझिशन आपल्याला बदलल्यासारखी भासते, जाणवते. त्याला म्हणतो आपण पॅरलॅक्स. ठीक आहे. तर जेव्हा आपण एखाद्या बोटाकडे आपल्या राईट आयनं पाहतो तर त्याची पोझिशन आपल्याला एक पर्टिक्युलर वाटते विथ रिस्पेक्ट टू बॅकग्राऊंड, पण जेव्हा आपण त्याला लेफ्ट आयनं पाहतो तर त्याची जागा बदलल्यासारखी वाटते. तर हे जे वाटणं आहे, हे अपरंट चेंज जो असतो ऑब्जेक्टच्या पोझिशनमध्ये विथ रिस्पेक्ट टू बॅकग्राऊंड, whenever there is a change in position of observer, ऑब्झर्वरची जागा बदलल्यानंतर ऑब्जेक्टच्या पोझिशनमध्ये जो बदल झाल्यासारखा जाणवतो त्याला म्हणतो आपण पॅरलॅक्स. ओके, पॅरलॅक्स मेथड. आणि या दोन पोझिशनपासून जेव्हा एखाद्या ऑब्जेक्ट्सला पाहतो तर त्या दोन पोझिशननी तयार केलेला जो अँगल असतो त्या अँगलला म्हणतो आपण पॅरलॅक्स अँगल. पॅरलॅक्स अँगल जे आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलं. ठीक आहे. आणि या मेथडचा यूज करून आपण डिस्टन्स्ड पॅलेटचं डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. बाय युजिंग दिस मेथड वी कॅन कॅल्क्युलेट डिस्टन्स ऑफ डिस्टंट प्लॅनेट. जे दूरवरचे प्लॅनेट आहे, डिस्टंट त्याला शब्द वापरले आपण. दूरचे जे प्लॅनेट्स आहेत जसं मर्क्युरी असेल म्हणा, व्हीनस असेल, मार्स असेल, ज्युपिटर असेल, तर हे जे प्लॅनेट्स आहेत आपल्या सूर्यमालेतले, यांचं डिस्टन्स आपण पृथ्वीपासून किती आहे हे आपण कॅल्क्युलेट केलं. अँड फॉर दॅट द कॅल्क्युलेशन ऑफ दिस डिस्टन्स वी हॅव यूज्ड दिस पॅरलॅक्स मेथड. या पॅरलॅक्स मेथडचा यूज केला आपण. तर याचा यूज कसा केला जातो प्लॅनेटचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी हे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेले. ठीक आहे. आपण पृथ्वीच्या दोन वेगवेगळ्या पोझिशनवरून त्या प्लॅनेटला ऑब्झर्व करतो एकाच वेळेस. ओके, आणि त्यानंतर एक अँगल तयार झाला असतो, तो जो पॅरलॅक्स अँगल असतो तो आपण कॅल्क्युलेट करतो. पॅरलॅक्स अँगल माहिती झाल्यानंतर त्या पृथ्वीच्या दोन पोझिशनमधलं डिस्टन्स आपण आर्क लेंथ कन्सिडर करतो, आणि पृथ्वीपासून त्या प्लॅनेटचं डिस्टन्स आपण जे सर्कलची रेडियस कन्सिडर करतो, आणि त्यावरून प्लेन अँगलचा फॉर्म्युलाचा यूज करतो आपण आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. तर पृथ्वीच्या दोन पोझिशनमधलं डिस्टन्स आपल्याला माहिती असते, त्याला आपण आर्क लेंथ कन्सिडर करतो. पृथ्वीपासून त्या प्लॅनेटच्या डिस्टन्सला आपण रेडियस कन्सिडर करतो, आणि त्या दोन पोझिशननी त्या प्लॅनेटसोबत किती अँगल तयार केला हे आपल्याला अँगल कॅल्क्युलेट करता येतो. जर आपल्याला अँगल आणि हे आर्क लेंथ माहिती असेल, हा अँगल आणि ही आर्क लेंथ आपल्याला माहिती असते, त्यावरून आपण रेडियस कॅल्क्युलेट करतो, म्हणजे पृथ्वीपासून प्लॅनेटचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. तर हे मी काल त्या दिवशी असं लिहिलं होतं, थिटा इक्वल्स टू एस अपॉन बी. तर एस इक्वल्स टू काय असेल, थिटा इक्वल्स टू बी अपॉन एस. तर बी इक्वल्स टू एस इक्वल्स टू फॉर्म्युला काय असेल, बी अपॉन थिटा. ओके, सो बाय युजिंग दिस फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द अर्थ. ठीक आहे. नाउ टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट to measure. We use this parallax method. Second application, to measure a distance of stars from earth. आपल्या बुकमध्ये एक टेबल दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्या पृथ्वीच्या आपल्या सूर्याव्यतिरिक्त दुसरा एक सूर्य आपल्याला तिथं सांगितला, प्रॉक्सिमा सेंचुरी. तो आपल्या सूर्यमालेच्या बाजूच्या सूर्यमालेतला स्टार आहे, सूर्य आहे. तर त्याचं डिस्टन्स आपल्याला पुस्तकामध्ये दिलं, आय थिंक 10⁻16 मीटरमध्ये दिलेले. ठीक आहे. काहीतरी व्हॅल्यू आहे, मी त्या दिवशी तुम्हाला लिहून दिली होती, आणि ते 10⁻16 मीटर असं दिलेले. तर हे डिस्टन्स आपण कसं कॅल्क्युलेट केलं,
तर हे डिस्टन्स पण आपण या पॅरलॅक्स मेथडचा यूज करून आपण कॅल्क्युलेट केलं. वी हॅव कॅल्क्युलेट द डिस्टन्स ऑफ स्टार बाय युझिंग द पॅरलॅक्स मेथड. तर दुसरं ॲप्लिकेशन आहे पॅरलॅक्स मेथडचं टू मेजर द डिस्टन्स ऑफ स्टार फ्रॉम दी अर्थ. ठीक आहे. पण हे कसं केलं जातं? लक्ष द्या, आपण पॅरलॅक्स मेथडमध्ये डिस्कस केलं आहे की आपण एकाच ऑब्जेक्टला दोन वेगवेगळ्या पोझिशनपासनं ऑब्झर्व करतो. आपल्या सूर्यमालेतल्या एखाद्या प्लॅनेटचं डिस्टन्स काढण्यासाठी आपण पृथ्वीच्या दोन वेगवेगळ्या पोझिशनवरून टेलिस्कोपच्या साहाय्यानं त्या प्लॅनेटला आपण ऑब्झर्व करतो. ओके. आणि त्यावरून आपण पृथ्वीचं त्या प्लॅनेटपासूनचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करतो किंवा प्लॅनेटचं पृथ्वीपासूनचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करतो. पण जे आपला सूर्य जो आहे, दुसरा सूर्य प्रॉक्सिमा सेंच्युरी, जो आपल्या सूर्यमालेच्या सगळ्यात जवळचा सूर्य आहे, त्याचं डिस्टन्स हे खूप जास्त आहे, लाईट इयर्समध्ये आहे. ठीक आहे. आणि हे डिस्टन्स खूप जास्त असल्यामुळं आपल्याला पृथ्वीच्या दोन पॉईंटवरून या स्टार्सला, स्टार आहे हा, प्लॅनेट नाही, स्टारला ऑब्झर्व करून चालणार नाही. कारण की आपल्याला दोन पॉईंटमधलं डिस्टन्स जितकं जास्त ठेवता येईल तितकं जास्त ठेवावं लागेल. ठीक आहे. लक्ष द्या. नाव दी स्टार्स आर फार अवे फ्रॉम दी अर्थ. पृथ्वीपासून खूप दूर अंतरावर असतात. तर त्यामुळं स्टार्सचं डिस्टन्स काढण्यासाठी, हे स्टार आहे समजा, सूर्यासारखा एखादा ग्रह. ओके. आणि ही समजा आपली अर्थ आहे. ओके. दिस इज आवर अर्थ. ओके. तर जर आपण इथं पृथ्वीवरचे दोन जर पॉईंट घेतले ह्या स्टारचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी, तर तयार होणारा जो अँगल असेल तो खूप स्मॉल असेल. दिस अँगल, पॅरलॅक्स अँगल विच इज मेड बाय दी टू पोझिशन विथ दी स्टार इज व्हेरी व्हेरी स्मॉल अँड वी कॅनॉट कॅल्क्युलेट इट. आपण याला कॅल्क्युलेट करू शकणार नाही कारण की हा स्टार खूप दूर आहे. प्लॅनेट पृथ्वीच्या जे आपले सूर्यमालेतले जे दुसरे ग्रह आहेत ते पृथ्वीच्या जवळ असल्यामुळं ठीक आहे, आपण पृथ्वीवरूनच दोन पोझिशन कन्सिडर करू शकतो आणि त्या दोन पोझिशनवरून त्या प्लॅनेटला ऑब्झर्व करून आपण त्याचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. पण जे स्टार्स असतात, सूर्य ठीक आहे आपल्या सूर्यमालेतला आहे, पण दुसऱ्या सूर्यमालेतला एखादा सूर्य जर आपल्याला याचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला पॅरलॅक्स मेथडचा यूज करावा लागेल आणि तिथं आपल्याला पृथ्वीवरच्या दोन पोझिशन घेऊन चालणार नाही. ठीक आहे. तर तिथं आपल्याला एक दुसऱ्या मेथडचा यूज करावा लागेल. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की अर्थ जी आहे ती सूर्याभोवती रोटेट होते. दिस इज आवर सन. ओके. अँड हिअर द फर्स्ट प्लॅनेट ऑफ आवर प्लॅनेटरी सिस्टम इज मर्क्युरी, देन व्हीनस अँड देन आफ्टर दॅट आवर अर्थ. तर पृथ्वी आहे आणि पृथ्वी ही सूर्याभोवती कशी फिरते? एका इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरते. ओके. आपल्याला माहिती आहे अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड दी सन इन एन इलेप्टिकल ऑर्बिट. ठीक आहे. तर हा आपला सूर्य आहे आणि पृथ्वी या सूर्याभोवती इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरते. आणि इकडं कुठं दूर एक सन आहे दुसरा विच इज फार अवे फ्रॉम दी अर्थ, जो खूप दूर आहे, ज्याचं डिस्टन्स लाईट इयर्समध्ये आहे. ठीक आहे. लाईट इयर काय आहे ते पुढे मी सांगणार आहे. ठीक आहे. तर आता या सनला आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. तर आपण समजा पृथ्वीवरच्या दोन पोझिशन घेतल्या आणि त्या दोन पोझिशनपासून या स्टारला आपण ऑब्झर्व केलं तर तयार होणारा जो अँगल असेल तो खूप स्मॉल असेल आणि हे अँगल आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार नाही. म्हणून आपण ह्या स्टारचं डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट केलं? हे जे प्रॉक्सिमा सेंच्युरी आपल्या सगळ्यात जवळचा जो स्टार आहे दुसरा सूर्याच्या व्यतिरिक्त, त्याचं डिस्टन्स आपण कसं कॅल्क्युलेट केलं मग? ठीक आहे. कारण की पृथ्वीवरून जर आपण दोन टेलिस्कोप घेतले तर त्यांच्यामधलं अंतर जास्तीत जास्त किती असू शकते? पृथ्वीच्या डायमीटरच्या बरोबर. ठीक आहे. तर तितकं अंतर घेतल्यानंतर आपण जर त्या स्टारला जर ऑब्झर्व केलं तर त्याने तयार केलेला जो पॅरलॅक्स अँगल असेल तो खूप कमी असेल आणि त्याच्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट डिस्टन्स कॅल्क्युलेट करता येणं पॉसिबल नव्हतं. मग आपण एक मेथड यूज केली. आपल्याला माहिती आहे की पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते आणि सूर्याभोवती ती इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरते. ओके. इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरते. तर मग आता दोन पॉईंट्स असतात इलेप्टिकल ऑर्बिटला, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट. ठीक आहे. या दोन पॉईंटवरून, वेगवेगळ्या पॉईंटवरून, एक वेळेस या सनला या पॉईंटवरून आपण ऑब्झर्व केलं. ठीक आहे. ए पॉईंटवरून ऑब्झर्व केलं आणि हा दुसरा पॉईंट आपला इलेप्टिकल ऑर्बिटवरचा बी, जेव्हा पृथ्वी या ठिकाणी आली, बी पॉईंटला आली, तर त्यावेळेस आपण पृथ्वीवरून या स्टारला ऑब्झर्व केलं.
आता हे डिस्टन्स पृथ्वीच्या डायमीटरच्या कम्पॅरेटिव्हली खूप जास्त आहे. ओके, आणि हे जास्त असल्यामुळं तयार होणारा अँगल पण कसा आहे, जास्त. ठीक आहे, तर हा अँगल आपण मेजर करू शकतो. वी कॅन मेजर दिस अँगल. ओके, सो कसं, तर सरळ वर पहा इथून, तर हा असेल फाय1 आणि हा असेल फाय2. तर हा अँगल किती असेल, तर हा अँगल असेल फाय1 प्लस फाय2. ठीक आहे, तर या दोन अँगलवरून आपण हा पॅरलॅक्स अँगल कॅल्क्युलेट करू शकतो. आता हे पॅरलॅक्स अँगल आपल्या पृथ्वी आणि सूर्याच्या मधामधलं जे डिस्टन्स आहे, ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ, त्याला म्हणतात ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. हे डिस्टन्स आहे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटमध्ये. तर लेंथ मोजण्याचा आणखी एक युनिट आहे. आपण आतापर्यंत लेंथ फक्त कशामध्ये मोजली, सेंटीमीटरमध्ये, मीटरमध्ये, किलोमीटरमध्ये मोजली. पण आणखी एक युनिट आता लेंथ मोजण्याचं आहे, ते म्हणजे आहे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ओके, तर वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय, तर वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटची डेफिनेशन काय, तर वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटची डेफिनेशन आहे द ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ द सन अँड अर्थ. पृथ्वी आणि सूर्य या दोघांच्या सेंटरमधलं ॲव्हरेज डिस्टन्स म्हणजे वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ओके, याची व्हॅल्यू मीटरमध्ये तुमच्या बुकमध्ये दिलेली आहे. एक मिनिट, बुक घ्या बरं एकदा. तर वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे किती मीटर, तर ही व्हॅल्यू आहे 1.496 into 10⁻11 मीटर. ओके, दिस इज द डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ. ओके, तर सूर्य आणि पृथ्वी या दोघांमधलं डिस्टन्स हे किती, जेव्हा अर्थ ए पोझिशनला होती त्यावेळेस डिस्टन्स किती, वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. जेव्हा अर्थ पुन्हा या पोझिशनला आली, बी पोझिशनला, तर इथून पुन्हा आपण कशाला ऑब्झर्व करतोय, का त्या सनला ऑब्झर्व करतोय, त्या सूर्याला ऑब्झर्व करतोय. तर त्यावेळेसचं पृथ्वी आणि सूर्यामधलं डिस्टन्स ते पण किती असेल, वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ओके, तर या ए आणि बी पोझिशनमधलं टोटल डिस्टन्स किती झालं, तर ए बी हे किती आलं, असं आपलं आता 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. म्हणजे याला 2 न मल्टिप्लाय करा. ह्या वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटची व्हॅल्यू इतकी आहे, ती व्हॅल्यू जर इथे ठेवली त्याला 2 न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळेल, मीटरमध्ये त्या ए बीची लांबी मिळेल. म्हणजे आपल्याला ह्या आर्कची लांबी मिळेल. हा आपला काय असेल आता, आर्क लेंथ. हा ए बी काय असेल, आर्क. ए बी इज आर्क ऑफ द सर्कल. ठीक आहे, आणि आता हे ए, आणि त्यानंतर हा अँगल आपल्याला माहिती असेल, तर प्लेन अँगल, दिस इज द अँगल. तर आर्क लेंथ, सॉरी प्लेन अँगल इक्वल्स टू काय, तर आर्क लेंथ किती, ए बी डिवायडेड बाय रेडियस. रेडियस म्हणजे अर्थपासून सनपर्यंतचं डिस्टन्स. तर रेडियस आपण इथं कशाने दाखवू, यसने. ठीक आहे, दिस इज आवर डिस्टन्स. तर आपल्याला यस काढायचं आहे, तर यस इक्वल्स टू काय येईल, ए बी डिवायडेड बाय थीटा. ए बी इज द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स ऑफ दिस इलिप्टिकल ऑर्बिट. ह्या 2 इलिप्टिकल ऑर्बिटमधलं, ऑर्बिटच्या 2 पॉईंट्स आहेत त्यांच्यामध्ये डिस्टन्स. तर इथून सूर्यापर्यंतचं डिस्टन्स किती आहे, वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. आणि पुन्हा या पोझिशनपासून या पोझिशनपर्यंतचं डिस्टन्स पण किती असेल, वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट असेल. तर या दोघांची बेरीज जर केली आपण तर ते किती येईल, 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ही असेल सूर्य आणि सॉरी हे असेल आपली आर्क लेंथ, आणि आपल्याला हा अँगल पण माहिती असेल. तर याला आपण डिवाइड केलं थीटानं, जे काय अँगल असेल, तर आपल्याला काय मिळेल, त्या स्टार्सचं पृथ्वीपासूनचं डिस्टन्स. अशा पद्धतीने आपण प्रॉक्सिमा सेंच्युरी जो आहे आपल्या सूर्यमालेतला, सॉरी आपला सगळ्यात जवळचा दुसरा सूर्य, त्याचं डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट केलं होतं. आणि हे प्रॉक्सिमा सेंच्युरीचं जे डिस्टन्स दिलेलं आहे ते आपल्याला दिलेलं आहे आय थिंक 4.29 लाईट इयर्स, किंवा हे आपल्याला दिलेलं आहे मीटरमध्ये दिले 4 × 10⁻16 मीटर. बरोबर. तर ह्या सूर्याचं या सूर्याचं डिस्टन्स आपण कसं कॅल्क्युलेट केलं, तर त्यासाठी आपण पॅरलॅक्स मेथडचाच यूज केला. ओके, फक्त इथं बदल काय आहे, तर आपण पृथ्वीवरचे 2 पॉईंट घेत होतो, त्या 2 पॉईंटवरून सायमल्टेनियसली एकाच वेळेस प्लॅनेटला आपण ऑब्झर्व करत होतो, आणि त्यावरून आपण पॅरलॅक्स अँगल कॅल्क्युलेट करून त्यानंतर आपण त्या प्लॅनेटचं पृथ्वीपासूनचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करत होतो. इथं
जर आपण पृथ्वीवरचे जर 2 पॉईंट घेतले असते तर हा जो स्टार आहे, दुसरा जो तारा असतो आपल्या सूर्यमालेच्या व्यतिरिक्त, हा खूप दूर अंतरावर असतो. तयार होणारा अँगल खूप स्मॉल असेल त्या 2 पोझिशनपासून. ओके, आणि त्यामुळं हा अँगल खूप कमी असल्यामुळे याला आपल्याला कॅल्क्युलेट करता येणं पॉसिबल नव्हतं. तर त्यामुळे आपण काय केलं, आपल्याला माहिती आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते, आपल्या सूर्याभोवती फिरते इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये. तर त्यामुळे आपण काय केलं, तर त्या इलेप्टिकल ऑर्बिटचे 2 पोझिशन घेतल्या आणि त्या 2 पोझिशनवरून आपण त्या सनला, त्या जे दुसरा सूर्य आहे त्याला आपण ऑब्झर्व केलं. एक ए पोझिशनपासून ऑब्झर्व केलं, 6 महिन्यानंतर पुन्हा पृथ्वी दुसऱ्या पॉईंटला गेलेली असेल त्या पोझिशनवरून पुन्हा त्या सनला आपण ऑब्झर्व केलं आणि त्यानंतर आपण हा अँगल कॅल्क्युलेट केला. आता तयार होणार डिस्टन्स, हे डिस्टन्स 2 पोझिशनमध्ये डिस्टन्स हे खूप जास्त आहे. ओके, तर ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन याला म्हणतो आपण 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. याची व्हॅल्यू असते 1.496 × 10⁻11 मीटर. तर इतक्या डिस्टन्सवरून आपण एकदा ऑब्झर्व केलं, नंतर पुन्हा आणखी दुसऱ्या पोझिशनपासून आपण त्या सनला ऑब्झर्व केलं. तर या 2 पोझिशनमधलं डिस्टन्स आता किती असेल, तर ते असेल याच्या डबल. याला 2 न जर मल्टिप्लाय केलं तर ते किती येईल, 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटची व्हॅल्यू याच्यामध्ये तर 2.992 × 10⁻11 मीटर हे असेल त्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स. आता हे डिस्टन्स खूप जास्त आहे. ओके, आणि त्यांनी तयार केलेला अँगल पण कसा असेल, जास्त असेल, तर आपण हा अँगल कॅल्क्युलेट करू शकतो. आता अँगल माहिती असेल आणि हे डिस्टन्स जर माहिती असेल, ओके, तर आपल्याला प्लेन अँगलचा फॉर्म्युला माहिती आहे, आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. तर आपल्याला रेडियस काढायची म्हणजे अर्थपासून त्या स्टारचं डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं. सो यस इज द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड द स्टार. ओके, तर ए बी डिवायडेड बाय थिटा या दोघांची व्हॅल्यू जर माहिती असेल तर आपण इझिली त्या स्टारचं पृथ्वीपासूनचं डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं. अशा पद्धतीने आपण प्रॉक्सिमा सेंच्युरी जो आहे आपल्या सूर्याच्या व्यतिरिक्त दुसरा जवळचा सूर्य, त्याचं डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. ते दिलेले 4 × 10⁻16 मीटर. ओके, तर इथं कोणाला काय अडचण आहे? इथं दुसरा यूज आपण पाहिला टू मेजर डिस्टन्स ऑफ स्टार फ्रॉम दी अर्थ. आणि इथं पण आपण कशाचा यूज केला, पॅरलॅक्स मेथडचाच यूज केला आहे. 2 वेगवेगळ्या पोझिशनवरून आपण त्या स्टारला ऑब्झर्व करतो, पण फक्त पोझिशन पृथ्वीवरच्या न घेता आपण त्या पृथ्वीच्या ऑर्बिटच्या 2 पोझिशन घेतल्या. पृथ्वी सूर्याभोवती इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरते, तर त्या ऑर्बिटची ए पोझिशन आणि बी पोझिशन या 2 वेगवेगळ्या पोझिशनपासून आपण त्या स्टारला ऑब्झर्व करतो आणि त्यामुळे आपल्याला हे पॅरलॅक्स अँगल काढता येतो. आणि हे जे डिस्टन्स असेल त्या 2 पॉईंटमधलं हे खूप सफिशियंट असेल टू कॅल्क्युलेट द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम दी स्टार किंवा डिस्टन्स ऑफ स्टार फ्रॉम दी अर्थ. ओके, याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का? काय झालं? हां, कोणाला काय अडचण आहे का यामध्ये? प्रेझेंट होऊ नका मधामध्येच. ठीक आहे, हे समजले का? काय झालं सर, काय म्हणतो ते? हां व्हिडिओ. हां, ठीक 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 ठीक. हां, समजले. ओके, हो. वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटची डेफिनेशन समजली, लिहून घ्या वाटल्यास तुम्ही कुठंतरी. 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट पुस्तकामध्ये पण ही डेफिनेशन माहीत दिलेली नाही मला वाटते. ठीक आहे, नाही दिलेली आहे. ठीक आहे, ते कलर बॉक्स जो आहे डू यू नो पेज नंबर 4, तर त्यामध्ये ती दिलेली आहे. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय, तर डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ द अर्थ अँड सेंटर ऑफ द सन. सूर्य आणि अर्थ यांच्या सेंटर्सच्या मधामधलं अंतर त्याला म्हणतात 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ठीक आहे, तर 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटची डेफिनेशन, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ द अर्थ अँड सेंटर ऑफ द सन. ओके, तर आपण एलिप्सच्या 2 वेगवेगळ्या पोझिशनवरून या स्टारला ऑब्झर्व करतो. तर इथं हे डिस्टन्स असेल सूर्याचं सेंटरपासून पृथ्वीच्या सेंटरपर्यंत डिस्टन्स असेल 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. आणि पुन्हा जेव्हा पृथ्वी या ठिकाणी येईल तर पुन्हा सूर्य आणि पृथ्वी या दोघांमधलं डिस्टन्स किती असेल, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. तर टोटल डिस्टन्स किती असेल आता, तर 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट प्लस 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट तर किती असेल, 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. आता हे डिस्टन्स सफिशियंट आहे त्या अँगल कॅल्क्युलेट करण्यासाठी आणि रेडियस कॅल्क्युलेट करण्यासाठी.
तर आपण या फॉर्म्युल्यानं ते कॅल्क्युलेट करू शकतो. दिस इज द यूज ऑफ सेकंड यूज ऑफ पॅरलॅक्स मेथड. इथपर्यंत कोणाला काय अडचण असेल तर विचारा, नसेल तर आपण समोर जाऊ. अडचण आहे कोणाला काही? ओके, चला समोर जाऊ आपण. ठीक आहे. तर our next point, this method is also used to find the size of the planet. लक्षात द्या, आपल्याला चंद्राची डायमीटर काय आहे हे माहिती आहे. ठीक आहे. किंवा आपल्याला ज्युपिटरची रेडियस काय आहे हे माहिती आहे. तुमच्या बुकमध्ये कुठं पाठीमागे कुठे एखाद्या बॉक्समध्ये दिलेल्या असतील या सगळ्या व्हॅल्यूज. ओके. तर आपल्याला वेगवेगळ्या प्लॅनेटची रेडियस माहिती आहे आपल्या सूर्यमालेतल्या. ठीक आहे. डायमीटर्स माहिती आहेत, त्यांची आपल्याला साईज माहिती आहे. तर आपण ह्या साईज कशा कॅल्क्युलेट केल्या, तर याच मेथडचा, पॅरलॅक्स मेथडचाच यूज केला आपण टू फाइंड द साईज ऑफ द प्लॅनेट. ओके. रेडियस ऑफ द प्लॅनेट और डायमीटर ऑफ द प्लॅनेट. ठीक आहे. तर तिसरा यूज आहे टू फाइंड, टू मेजर द साइज ऑफ प्लॅनेट्स. ठीक आहे. तर आपण आता याच्यामध्ये काय बदल केला, हाऊ वी हॅव कॅल्क्युलेटेड द साइज ऑफ द प्लॅनेट फ्रॉम बाय युजिंग दिस पॅरलॅक्स मेथड फ्रॉम द अर्थ. ठीक आहे. पृथ्वीवर बसल्या बसल्या आपण ह्या वेगवेगळ्या प्लॅनेटची साईज किती आहे, त्याची डायमीटर काय आहे हे आपण कसं कॅल्क्युलेट केलं. तर त्यासाठी पण आपण पॅरलॅक्स मेथडचा यूज केला. पण आतापर्यंत जे आपण पॅरलॅक्स मेथडची मेथड वापरली होती त्या मेथडमध्ये थोडासा बदल आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय केलं आपण, समजा आपल्याला या प्लॅनेटचं काय करायची, साईज कॅल्क्युलेट करायची. आय वॉन्ट टू कॅल्क्युलेट द साईज ऑफ दिस प्लॅनेट. ओके. अँड दिस इज आवर अर्थ. ओके. So this is our earth which is far away from the planet. Okay. So how we have calculated the size of the planet, या प्लॅनेटची डायमीटर आपण कशी कॅल्क्युलेट केली, या प्लॅनेटची रेडियस आपण कशी कॅल्क्युलेट केली. तर त्यासाठी आपण काय केलं, पृथ्वीवरचा एक पोझिशन घेतला ए. त्या पोझिशनवरून या प्लॅनेटचे 2 पॉईंट आपण निर्धारित केले. ठीक आहे. फिक्स्ड केले. ओके. ए अँड बी. आता हे डायमेट्रिकली अपोजिट पॉईंट्स आहेत हे दोन्ही पण, हे लक्षात ठेवा. हे दोन्ही पॉईंट्स डायमेट्रिकली अपोजिट आहेत. त्या प्लॅनेटचे 2 वेगवेगळे आपण घेतले, ए अँड बी. ओके. आणि पृथ्वीवर, ठीक आहे, आपण इथं ए आपण इथं पॉईंट घेतलाय ना, तर इथं आपण काय घेऊ, बी अँड सी घेऊ वाटल्यास, बी अँड सी. ठीक आहे. तर इथं आपण एक टेलिस्कोप फिक्स केला या ए पॉईंटला. ठीक आहे. आणि या टेलिस्कोपचा यूज करून आपण सुरुवातीला ऑब्झर्व केलं एका पॉईंटला. ओके. सुरुवातीला आपण ऑब्झर्व केलं पॉईंट सी ऑफ आवर प्लॅनेट. ठीक आहे. या प्लॅनेटच्या सी पॉईंटला ऑब्झर्व केलं अशा पद्धतीनं. तर अँगल काय असेल, हा अँगल असेल अशा पद्धतीनं. वी हॅव observe the point C of this planet. and next त्याच पोझिशन वरून टेलिस्कोपच्या सहाय्याने आपण ऑब्झर्व केलं पॉइंट बी ला. So here we have used the same telescope to observe the 2 different points on the surface of planet. या प्लॅनेटच्या सरफेसवर 2 वेगवेगळ्या पॉईंटला ऑब्झर्व करण्यासाठी एकाच टेलिस्कोपचा आपण यूज केला. आणि ह्या पॉईंट्सला आपण एकाच पोझिशनवरून, अर्थच्या एकाच पोझिशनवरून ऑब्झर्व केलं. आपण नॉर्मली पॅरलॅक्स मेथडमध्ये काय करत होतो, पृथ्वीचे 2 वेगवेगळे पॉईंट घेत होतो आणि त्या ठिकाणाहून त्या प्लॅनेटला आपण ऑब्झर्व करतो. हे कशासाठी करतो आपण, डिस्टन्स काढण्यासाठी, त्या प्लॅनेटचं डिस्टन्स अर्थ. आणि याची लेंथ म्हणजेच काय असेल, या प्लॅनेटची डायमीटर. ओके. याला आपण काय कन्सिडर केलं, आर्क कन्सिडर केला. हा बीसी काय आहे, आर्क कन्सिडर केला. आणि हा ए पॉईंट आपण काय कन्सिडर केला, सेंटर कन्सिडर केला. आणि एक सर्कल ड्रॉ केला. ठीक आहे.
आता एक लक्षात ठेवा, त्या अगोदर आपण काय केलंय, तर त्या अगोदर आपण पृथ्वी आणि या प्लॅनेट मधलं डिस्टन्स कॅल्क्युलेट केले. ठीक आहे, पृथ्वीच्या सेंटर आणि प्लॅनेटच्या सेंटर मधलं डिस्टन्स आपल्याला माहिती आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, अगोदर आपण प्लॅनेटचं डिस्टन्स कॅल्क्युलेट केले. वी कॅन कॅल्क्युलेट द डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम दी अर्थ बाय युजिंग दिस पॅरलॅक्स मेथड. हे डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट केले, म्हणजे यस आपल्याला माहिती आहे इथं. ओके, डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम अर्थ माहिती आहे, फक्त आपल्याला माहिती काय नाही, आपल्याला माहिती नाहीये त्या प्लॅनेटची आता डायमीटर. तर डायमीटर कॅल्क्युलेट करण्यासाठी काय बदल केलेत आपण, तर पृथ्वीच्या सरफेसवर आपण एक पॉईंट घेतला, त्यावरून आपण टेलिस्कोपच्या सहाय्यानं या प्लॅनेटच्या दोन वेगवेगळ्या पॉईंटला आपण ऑब्झर्व केलं. ठीक आहे, आणि त्यावरून आपल्याला दोन पॉईंट मिळतील, बी आणि सी. आणि या ए पॉईंटपासून सी पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे त्या अर्थचं प्लॅनेटचं अर्थपासूनचं डिस्टन्स, याला आपण काय कन्सिडर केलं, रेडियस. ठीक आहे, याला रेडियस कन्सिडर करून आपण एक सर्कल ड्रॉ केला. लक्ष द्या, अर्थ पासून त्या प्लॅनेटच्या डिस्टन्सच्या जे डिस्टन्स आहे, जे आपण कॅल्क्युलेट केले अगोदरच, त्याला आपण रेडियस कन्सिडर केले. ओके, आणि ही रेडियस कन्सिडर करून अर्थ इटसेल्फ ॲज अ सेंटर कन्सिडर केले. अर्थला काय कन्सिडर केले आपण, सेंटर कन्सिडर केले. आणि हे जे डिस्टन्स आहे याला रेडियस कन्सिडर करून आपण इथे एक सर्कल ड्रॉ केला. सर्कल जेव्हा आपण ड्रॉ करतो, तर हा सर्कल कशातून चाललाय, त्या बी आणि सी जे आपण पॉईंट घेतलेत आपण त्या प्लॅनेटवरचे, त्या बी आणि सी पॉईंटवरून मधून पास होतो. म्हणजे हा जो बी सी आहे, हा बी सी काय असेल, आर्क असेल. त्या सर्कलचा काय असेल, छोटासा वर्तुळ कंस असेल. हा जो बी सी आहे त्या या मोठ्या सर्कलचा काय असेल, एक छोटासा भाग असेल, त्याला म्हणतो आपण वर्तुळ कंस. आणि या बीसीची लांबी म्हणजे काय, आर्क लेंथ, जी आपल्याला काढायची. बीसीची लांबी म्हणजे आर्क लेंथ, म्हणजेच कशाची डायमीटर, या प्लॅनेटची डायमीटर. ठीक आहे, तर हे डिस्टन्स आपल्याला माहिती आहे आता. आणि ह्या दोन पोझिशन पासून, ठीक आहे, या ए पोझिशन पासून आपण वेगवेगळ्या डायरेक्शननं या टेलिस्कोपनं ह्या बी आणि सी पॉईंटला ऑब्झर्व केले, तर हा अँगल आपण मोजू शकतो किती अँगल असेल तर. ठीक आहे, सो दिस अँगल इज नोन टू अस. ओके, दिस इज नोन. हे डिस्टन्स आपल्याला माहिती आहे, नोन. ह्या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत. तर आपण पुन्हा इथं कशाचा यूज करू शकतो, प्लेन अँगलचा. प्लेन अँगल इक्वल्स टू फॉर्म्युला काय, आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. तर आता हे प्लेन अँगल आपल्याला माहिती आहे. प्लेन अँगल म्हणजे काय, त्या टेलिस्कोपच्या दोन वेगवेगळ्या डायरेक्शननं किती अँगल तयार केला असेल हे आपल्याला काढता येतो. ठीक आहे, आपण हे मेजर करू शकतो. ठीक आहे, पृथ्वीवर. तर हे अँगल आपण कॅल्क्युलेट केलाय. आपल्याला रेडियस माहिती, म्हणजे पृथ्वीचं त्या प्लॅनेटचं डिस्टन्स माहिती आहे, ती म्हणजे रेडियस असेल. ओके, थीटा माहिती आहे आपल्याला. तर आपल्याला काय काढायचे, आर्क लेंथ. आर्क लेंथ म्हणजे त्या प्लॅनेटची काय काढायची आपल्याला, डायमीटर, डी. आणि आपल्याला माहिती आहे थीटा, सॉरी थीटा आणि एस माहिती आहे. तर डी इक्वल्स टू फॉर्म्युला काय येईल, एस इंटू थीटा. दिस डायमीटर, दिस आर्क लेंथ इज इक्वल टू द फॉर्म्युला is a multiplication of distance of planet from the earth and angle made by the telescope when we see these two positions of the planet. ठीक आहे, या टेलिस्कोपने या बी आणि सी ला जेव्हा आपण पाहतो, तर त्यांनी तयार केलेला जो अँगल असेल, तो अँगल आपल्याला माहिती आहे. अर्थपासून प्लॅनेटचं डिस्टन्स आपल्याला माहिती आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळून जाईल, त्या प्लॅनेटची, म्हणजे ही बीसीची व्हॅल्यू, बीसी म्हणजे काय, आर्क. आणि आर्क लेंथ, आर्क लेंथ म्हणजेच काय, त्या प्लॅनेटची असेल डायमीटर. सो इन दिस वे वी कॅन कॅल्क्युलेट द डायमीटर ऑफ द एनी प्लॅनेट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. ठीक आहे, यस, कोणाला काय अडचण असेल तर विचारा प्लीज. फक्त याच्यामध्ये काय केलं माहिती आहे का, आपण पृथ्वीचे दोन वेगवेगळे पोझिशन वरून एका प्लॅनेटला ऑब्झर्व करतो, तो डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी, साईज कॅल्क्युलेट करण्यासाठी. एक मिनिट, क्लिअर नाही आहे का किशोर भाऊ, किशोर भाऊ, क्लॅरिटीचा प्रॉब्लेम येतोय, क्लिअर नाही म्हणजे. आता दिसतंय क्लिअर, हा. तर म्हणजे अगोदर दिसत नव्हतं का, आता असं इतक्यातच दिसत नव्हतं. ठीक आहे, ठीक आहे. बरं बरं, आता डायग्राम व्यवस्थित दिसते का तुम्हाला, ठीक ठीक ठीक, ओके ओके.
तर आपण काय केलं माहिती आहे का, पृथ्वीचा एकच पॉईंट घेतलाय. अगोदर आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करत होतो, पृथ्वीचे 2 वेगवेगळे पॉईंट घेत होतो आणि त्यावरून आपण त्या प्लॅनेटच्या एकाच पॉईंटला आपण ऑब्झर्व करत होतो. ओके. पण या केसमध्ये आपण थोडंसं वेगळं करतोय. काय करतो, आपल्याला प्लॅनेटची साईज काढायची आहे ना, तर आपल्याला पृथ्वीचा एकच पॉईंट घ्यायचा आहे जिथून टेलिस्कोपच्या साहाय्यानं आपल्याला प्लॅनेटच्या 2 वेगवेगळ्या पोझिशनला ऑब्झर्व करायचे. तर मग आपण टेलिस्कोप फिरवला की आपल्याला अँगल तर मिळू शकतो किती आहे, तर अँगल कॅल्क्युलेट केलेला आहे आणि अगोदरच आपण पृथ्वी आणि या प्लॅनेटमध्ये डिस्टन्स याच पॅरलॅक्स मेथडचा यूज करून कॅल्क्युलेट केले. येस, ठीक आहे. डिस्टन्स माहिती आहे, हा अँगल माहिती आहे, तर आपण याची व्हॅल्यू काढू शकतो. ओके. याला आपण सेंटर कन्सिडर केलं आणि इथून इथपर्यंत डिस्टन्स आपण रेडियस कन्सिडर करून काय काढा, सर्कल काढा. तर हा BC काय असेल, त्या सर्कलचा काय असेल, छोटासा भाग म्हणजे काय असेल, आर्क, वर्तुळ कंस. ठीक आहे. म्हणजे हे BC जे असेल ते असेल वर्तुळ कंसाची लांबी म्हणजेच त्या प्लॅनेटची डायमीटर. तर थिटा इक्वल्स टू काय असेल, आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. हा प्लेन अँगलचा फॉर्म्युला आहे जो आपण पाहिलेला आहे. थिटा इक्वल्स टू D अपॉन S. तर S माहिती आहे, थिटा माहिती आहे, तर D इक्वल्स टू काय येईल, आर्क लेंथ बरोबर काय येईल, S मल्टिप्लाइड बाय थिटा. ओके. तर या फॉर्म्युल्याने आपण आर्क लेंथ काढू शकतो म्हणजेच त्या प्लॅनेटची काय काढू शकतो, डायमीटर कॅल्क्युलेट करतो अशा पद्धतीने. ओके. या मेथडमध्ये कोणाला काय अडचण असेल तर विचारा प्लीज. ओके. समजलं असेल तर हो म्हणा प्लीज, मेसेजमध्ये टाका. कोणाला काय अडचण आहे? फरक फक्त एवढं लक्षात ठेवा, डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करतो, पृथ्वीचे 2 वेगवेगळे पॉईंट घेत होतो आणि प्लॅनेटचा एका पॉईंटला ऑब्झर्व करत होतो. इथं आपण काय केलं, पृथ्वीचा एकच पॉईंट घेतलाय, तिथून आपण प्लॅनेटच्या 2 वेगवेगळ्या पॉईंटला ऑब्झर्व करतोय. ठीक आहे. तर आणि पृथ्वी आणि प्लॅनेटमध्ये डिस्टन्स रेडियस कन्सिडर करून एक सर्कल ड्रॉ करतो. तर ते सर्कल कशातून पास होतो, त्या BC या 2 पॉईंटमधून पास होतो. शंकर तू रेंजला आहे, बाकीच्यांना कसलीही अडचण नाही आहे, बाकीच्यांना क्लिअर दिसत आहे. ठीक आहे. कदाचित तुझी रेंज थोडीशी कमी जास्त झालेली असेल, तू एकदा व्यवस्थित चेक करून घे. बाकीच्यांना अशी अडचण नाही आहे, तुझं फक्त एकट्याची अडचण आहे आणि एकट्याची अडचण म्हणल्यानंतर इथून काही प्रॉब्लेम नाही आहे. बरं ठीक आहे. या मेथडमध्ये काही अडचण आहे कोणाला, पॅरलॅक्स मेथडमध्ये, पॅरलॅक्स मेथडची डेफिनेशन कळली आहे का? हां, ओके. आणि त्याचे ॲप्लिकेशनही तुम्हाला कळले असतील. आपण कशा पद्धतीनं प्लॅनेटचं डिस्टन्स, स्टारचं डिस्टन्स आणि प्लॅनेटची साईज कॅल्क्युलेट करतो बाय युझिंग दिस मेथड. तर हे आता जे शेवटचं आपण घेतलं ते कळलंय का सर्वांना? काय अडचण नाही आहे? हां, चला आपण समोर जायचं का? येस म्हणून सांगा. ठीक आहे, चला. ओके. तर सर्वांना क्लिअर दिसत आहे ना? बघा पण मेसेज एकदा सांगा मला, सर्वांना क्लिअर दिसतंय ना? दिसतं. चल, नेक्स्ट आपण काही डेफिनेशन्स पाहणार आहे. मी डेफिनेशन लिहून देणार आहे. सॉरी, ह्याच डिस्टन्सच्या लांबी मोजण्याचे काही दुसरे काही युनिट्स आहेत. आपल्याला आतापर्यंत फक्त काय माहिती होते, मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर किंवा किलोमीटर हेच युनिट माहिती होते. पण दूरवरचे डिस्टन्स मोजण्यासाठी आपण काही युनिट्सचा यूज करतो. त्यापैकी पहिलं युनिट आहे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, याला आपण कसं लिहितो, 1 AU ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. तर 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय, तर इट्स अ मीन डिस्टन्स किंवा ॲव्हरेज डिस्टन्स. दिस इज द मीन डिस्टन्स, किंवा ह्या मीनला दुसरा शब्द काय, ॲव्हरेज डिस्टन्स
between center of the earth and center of our earth, sorry, sun. आपलं पृथ्वी आणि आपला जो सूर्य आहे त्या दोघांच्या सेंटर्स मधलं डिस्टन्स म्हणजे काय, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. दिस इज आवर सन अँड दिस इज आवर अर्थ. तर यांच्या दोघांच्याही सेंटर मधलं जे डिस्टन्स आहे, ॲव्हरेज डिस्टन्स, त्याला म्हणलं आपण 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ओके, तर 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट याची मीटरमध्ये व्हॅल्यू किती असते, तर 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट इक्वल्स टू 1.496, हे जवळपास 15 करोड किलोमीटरच्या बरोबर येते. ठीक आहे, इंटू 10⁻11 मीटर. तर ॲस्ट्रॉनॉमिकलचं कन्व्हर्जन मीटरमध्ये आपण अशा पद्धतीनं करू शकतो. ही जर व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली ॲक्च्युली तर हे जवळपास 15 करोड किलोमीटर. ओके, तर इतकं डिस्टन्स आपलं आहे पृथ्वीपासून कशापर्यंत, सूर्यापर्यंत. वाटल्यास हे कॅल्क्युलेटच करून दाखवतो वाटल्यास. तर 1.496. तर मी काय करतो आता, हे पॉईंट इकडे शिफ्ट करतोय. मी त्या दिवशी पण सांगितलं होतं, जेव्हा पॉईंट आपण लेफ्ट राईटकडे शिफ्ट करतो तर मायनसचा घातांक वाढतो. आता मी कितीने शिफ्ट करतो इकडं, तर कन्सिडर करा मी एक 8 पोझिशनला शिफ्ट करतोय तिकडं. किती, 8 पोझिशन. तर ही एक आता हे 1 2 3. आता इकडं काही नंबर्स नाहीत, मग इकडं काय देऊ आपण, 0. 1 2 3 4 5 6 7 8. 8 पोझिशनने मी पॉईंट शिफ्ट केला, तो इथं आणलाय. आता 8ने जर पॉईंट मी राईटकडे शिफ्ट केला असेल तर प्लसचा पॉवर 8ने काय होतो, कमी होतो. मायनसचा पॉवर वाढत असतो आणि प्लसचा पॉवर कमी होत असतो. ठीक आहे, पुढे मी वाटल्यास क्लिअर करून सांगेल तुम्हाला हे कसं होतं. तर 8ने कमी झाला म्हणजे राहिले किती, 3. 11तून 8 गेले, राहिले 3 मीटर. ओके, आता हे 10⁻3 मीटर, 1000 मीटर म्हणजे किती, ते 1 किलोमीटर आपल्याला माहिती आहे. 1 × 10⁻³ मीटर म्हणजे 1 किलोमीटर. म्हणजे 10⁻3 मीटरला रिप्लेस कशाने करू शकतो आपण, काढून ठेवून काय ठेवू शकतो आपण इथं, 1 किलोमीटर. तर 1 4 9 6 1 2 3 4 5 आणि याला काय म्हणले आपण, किलोमीटर. तर हे कॅल्क्युलेट जर केलं तर हे किती येईल, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी म्हणजे 14,96,00,000 किलोमीटर. 14,96,00,000 म्हणजे ऑलमोस्ट जवळपास कशाच्या, 15 कोटीच्या. 14,96,00,000 किलोमीटर म्हणजे ऑलमोस्ट 15 किलोमीटर. तर हे आहे पृथ्वी आणि सूर्यामधलं डिस्टन्स किलोमीटरमधलं. ओके, आणि हे आहे मीटरमधलं. आणि ह्या डिस्टन्सलाच काय म्हणतो आपण, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ठीक आहे, तर ही 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटची डेफिनेशन कळली का. वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटची डेफिनेशन कळली आहे. इथं बरं हे कळलंय का तुम्हाला, मी हे कसं कमी केलं. तर इथं 10⁻11 होता, इथं मी 3 केला. कसा केला माहिती आहे का. हा ठीक आहे, मी सांगतो वाटल्यास, मला पुढे पण सांगायचं होतं, आत्ताच सांगतो मी. ठीक आहे, चल लक्ष द्या. वाटल्यास हे आपण तशाच तसं घेऊ. लक्ष द्या इकडे, हे 10⁻11 आहे समजा, 10⁻11 मीटर. मी पॉईंट कितीने शिफ्ट केला इकडं, 8 1 2 3 4 5 6 7 8 इथं पॉईंट घेतला मी. आता पॉईंट जेव्हा आपण राईटकडे शिफ्ट करतो, लक्ष द्या, डेसिमल पॉईंट जेव्हा आपण राईटकडे शिफ्ट करतो तर मायनसचा पॉवर वाढतो, 10चा मायनसचा पॉवर वाढतो. म्हणजे मी 8ने शिफ्ट केलाय तर मी इथं काय लिहू शकतो, 10⁻−8 लिहू शकतो. बरोबर आहे, 10⁻−8 लिहिलं. मी कितीने शिफ्ट केला, 8ने शिफ्ट केला म्हणून 10⁻−8.
जर हेच पॉईंट मी इकडे पुन्हा शिफ्ट केला 8ने तर हे 10⁻⁻8 काय होईल? 9 साऊंड. ठीक आहे. तर एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण पॉईंट राईटकडे शिफ्ट करतो तर 10चा निगेटिव्ह पॉवर वाढतो, आणि जेव्हा आपण 10 डेसिमल पॉईंट हा लेफ्टकडे शिफ्ट करतो तर 10चा निगेटिव्ह पॉवर कमी होतो. तर इथं 8ने शिफ्ट केला म्हणून 10चा घातांक काय लिहावं लागेल? -8. आता हे 10चा घातांक -8 आणि हे 10चा घातांक 11 हे गुणाकारामध्ये, तर गुणाकारामध्ये घातांकाची काय होते? बेरीज. तर 149600000.0 इंटू 10चा घातांक -8 प्लस 11 मीटर. तर 11 मधून 8 गेले, किती राहिले? घातांकाची बेरीज होते. तर 149600000 1 2 3 4 5 1 2 3 4 5.0 इंटू 10⁻. 11तून 8 गेले किती राहते? 3. हे डायरेक्ट लिहिलं तुम्ही फक्त. ते 10चा घातांक 3 मीटर म्हणजे काय? 1 किलोमीटर. 10⁻³ मीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर. हे येईल 149600000.0. 1 2 3 4 सॉरी 1 2 3 4 5 हो, आणि किलोमीटर. 10⁻³ मीटरला काय म्हणजे 1 किलोमीटर. तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी. तर 14,96,00,000 किलोमीटर. आता कळलंय सर्वांना? हे व्यवस्थित कळलंय का सगळ्यांना? 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय? तर डिस्टन्स बिटवीन ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन किंवा मीन डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ द अर्थ अँड सेंटर ऑफ द सन. ओके. हे शिफ्टिंगचं कळलंय का? म्हणजे मी हे कसं शिफ्ट केलं, कसं ते 10चा घातांक 3 आला, हे कळलं का? हां, कारण की हे आपल्याला करता आलं पाहिजे बरं का, कारण की याच्यामध्ये आपल्याला बरेचसे प्रॉब्लेम येतात बऱ्याचशा मुलांना. पॉवर काय व्हायला, कमी व्हायला आहे का वाढायला, हेच कळत नाही. ते कसं व्हायला ते तर मी सांगितलं. एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही त्याचा एक. घेतलाय स्क्रीनशॉट काढून? ओके, चला नेक्स्ट. तर नेक्स्ट आपल्याला जो पाहायचा पॉईंट तो आहे दुसरी डेफिनेशन. ती पण युनिट आहे लेंथच. हे जे आज आपण युनिट पाहतोय फक्त हे त्या कलर बॉक्समध्ये दिलेले आहेत. तुम्ही पुस्तकामध्ये जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल हे. ठीक आहे. तर नेक्स्ट डेफिनेशन आपल्याला पाहायची लाईट इयरची. 1 लाईट इयर. लाईट इयर पण काय? एक डिस्टन्स मोजण्याचं एकक आहे, डिस्टन्स मोजण्याचं युनिट आहे. ठीक आहे. तर मग 1 लाईट इयर म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे लाईटची स्पीड किती आहे. तुम्हाला 10वी पर्यंत माहिती आहे का लाईटची स्पीड? स्पीड ऑफ लाईट. तुम्ही जी लाईट पाहता प्रकाशाची गती किती आहे कोणाला माहिती आहे का? कोणाला माहिती आहे का लाईटची स्पीड किती आहे? तर एनीवन नोज द स्पीड ऑफ लाईट? ही आहे ऍक्च्युअल, एकदम एक्झॅक्ट जर पाहिले तर ती आहे 2.99 इंटू 10⁸ मीटर. एक्झॅक्ट बरं का. आणि याला जर राऊंड फिगर केलं तर 2.99 म्हणजे जवळपास 3. त्याला राऊंड फिगर केलं तर 3 इंटू 10⁸ मीटर. आणि याला जर किलोमीटरमध्ये केलं तर हे येते 3 वर 5 शून्य 2 1 2 3 4 5 आणि हे 8 मधले 5 गेले तर राहतील किती? 10चा घातांक किती राहील? 3 मीटर. तर 10चा घातांक 3 मीटर म्हणजे किती? तर 1 2 3 4 5 आणि हे किलोमीटर. तर 3 लाख किलोमीटर पर सेकंद, सॉरी 1 किलोमीटर पर मीटर पर सेकंद मध्ये हे, आणि हे पण सेकंद. किलोमीटर पर सेकंद म्हणजे एका सेकंदाला लाईट किती स्पीडनं मूव होते माहिती आहे का? 3 लाख किलोमीटर जाते. ओके. तरी पण सूर्यापासून पहा तुम्ही, आपल्याला सूर्यापासून लाईट इथपर्यंत यायला किती लागतं टाईम? 1 मिनिट काहीतरी जवळपास लागतो. ओके. आत्ताच आपण सूर्य आणि पृथ्वीच्या मधलं किती डिस्टन्स आहे किलोमीटरमध्ये पाहिलं? 14,96,00,000. ठीक आहे. ओके. तर आपण डिस्टन्स काढू आता, टाइम काढू. टाइम
सूर्य आणि पृथ्वीमधलं डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ इज 96,000,000 1 2 3 4 5 किलोमीटर. हे 14,96,00,000 किलोमीटर आहे. आणि आपल्याला पृथ्वीची सूर्यापर्यंत जी लाईट येते तिची स्पीड किती आहे? तर लाईटची स्पीड आपल्याला दिलेली आहे, किती दिली स्पीड? 3,00,000 किलोमीटर. ओके, स्पीड माहिती आहे आपल्याला, काय करायचं? टाइम. तर स्पीड आपण पाहिलेली आहे, व्हेलॉसिटी किंवा स्पीडचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती आहे? 1496,000,000. नाही, एक जास्त झाला आय थिंक. ओके, किलोमीटर. आणि लाईटची स्पीड किती आहे? 3,00,000 किलोमीटर. 1 2 3 4 5. तर हे 5 शून्य आणि हे 5 शून्य काय होतील? कॅन्सल. तर यसला आपण म्हणजे 1496ला किलोमीटर आणि हे मीटर, किलोमीटर पर सेकंड. किलोमीटर कॅन्सल. हे 1496ला 3 डिवाइड करा. 12 3 7 21 2 26. नाही चूक. 2 29 3 9 27. पुन्हा 2 बोलले. 3 9 27 पॉइंट 333 सेकंद. म्हणजे 499.33 सेकंद एवढा वेळ लागतो. सर एक मिनिट थांबा. डिस्टन्स अपॉन टाइम, डिस्टन्स, एक मिनिट. टाइम काढायचा होता ना आपल्याला. आपण फॉर्म्युला कॅल्क्युलेशन बरोबर केलं, पण फॉर्म्युल्यामध्ये थोडेसे चुका आहेत बरं का, सांगू टाक. स्पीडचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाइम. तर आपल्याला काय करायचं? टाइम काढायचं. टाइमला इकडे न्या, स्पीड माहिती आहे ते इकडे डिव्हिजनमध्ये या. तर टाइम बरोबर काय असेल? तर डिस्टन्स भागिले काय येईल? स्पीड येईल, कारण की आपल्याला टाइम काढायचा होता ना. तर आपल्याला डिस्टन्स माहिती आहे 14,96,000 किलोमीटर आणि स्पीड माहिती आहे 3,00,000 किलोमीटर पर सेकंड लाईटची. तर डिस्टन्सला आपण डिवाइड केलं लाईटच्या स्पीडनं, तर लाईटला आपल्यापर्यंत येण्यासाठी किती वेळ लागतो? तर तो लागतो 499.33 सेकंद. त्याला मिनिटमध्ये जर केलं तर काहीतरी 4 ते 5 मिनिट येऊन जाईल ऑलमोस्ट. ठीक आहे, तर 4 ते 5 मिनिटच्या आसपास येईल. ओके, तर तुम्हाला कळलंय हे आपण कशा पद्धतीनं हे डिस्टन्स टाइम कसा कॅल्क्युलेट केला. तर लाईटची स्पीड किती आहे? 3,00,000 किलोमीटर पर सेकंद. एक मिनिट सर, 3,00,000 किलोमीटर पर सेकंद. ओके, तर लाईट इयरची डेफिनेशन काय? लक्षात द्या, लाईट एका सेकंदाला 3,00,000 किलोमीटर जाते. तर एका वर्षामध्ये डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन 1 कंप्लीट इयर, एका वर्षामध्ये लाईट किती दूरपर्यंत जाते तिथपर्यंतच्या डिस्टन्सला आपण म्हणतो 1 लाईट इयर डिस्टन्स. 1 लाईट इयर. ठीक आहे. सो व्हॉट इज द स्पीड ऑफ लाईट? इट इज 3 लाख किलोमीटर पर सेकंद. एका सेकंदाला 3,00,000 किलोमीटर पर सेकंद. आणि एवढ्या स्पीडनं जेव्हा लाईट एका वर्षामध्ये जितकं डिस्टन्स ट्रॅव्हल करते, जितकं डिस्टन्स जाते, त्याला म्हणतात 1 लाईट इयर डिस्टन्स. ठीक आहे. तर हे डिस्टन्स किती जास्त असेल विचार करा तुम्ही. ओके, so this distance is very very large. So 1 light year definition काय? The distance traveled by light in 1 complete year. एका पूर्ण वर्षामध्ये लाईट जितकं डिस्टन्स ट्रॅव्हल करते त्या डिस्टन्सला म्हणतो आपण 1 लाईट इयर डिस्टन्स. या 1 लाईट इयरची व्हॅल्यू मीटरमध्ये दिली आहे. 1 लाईट इयर म्हणजे किती मीटर? तर ही दिली 1.5
सर 9.46 इंटू 10⁻15 मीटर. हे डिस्टन्स खूप जास्त आहे. ठीक आहे, जर किलोमीटरमध्ये जर केलं ते अरबो खरबो आपल्याला मोजता सुद्धा येणार नाही, इतकी मोठी व्हॅल्यू आहे. ठीक आहे, तर हे आपल्याला हे आपण हे एक आणखी एक युनिट आपण इथं डिस्कस केले, ज्याचा यूज करून आपण काय मोजतो, लांबी मोजतो. तर 1 लाईट इयर हे पण काय एक डिस्टन्स मोजण्याचं, लांबी मोजण्याचं एक एकक आहे. ठीक आहे, 1 लाईट इयर म्हणजे काय, लाईटची स्पीड आहे 3,00,000 किलोमीटर पर सेकंद. तर एवढ्या स्पीडनं लाईट एका वर्षामध्ये जितकं डिस्टन्स कव्हर करते त्या डिस्टन्सला म्हणतात 1 लाईट इयर डिस्टन्स. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द लाईट इन 1 कम्प्लीट इयर इज कॉल्ड 1 लाईट इयर डिस्टन्स. ठीक आहे, या डेफिनेशनमध्ये कोणाला काही अडचण आहे तर सांगा प्लीज.